महाराष्ट्र सरकार बजेट 2026 महाराष्ट्राचे अर्थसंकल्प सादर. माननीय देवेंद्र फडणवीसांनी फार मोठी घोषणा केली. यात काय स्वस्त आणि काय महाग बघूया. मधुमेह उपचार म्हणजे शुगर, कर्करोग, कॅन्सर, क्रीडा, स्पोर्ट्स आणि वैद्यकीय उपकरणे मेडिकल हे सर्व स्वस्त केले आहे. तसेच दारू, सिगरेट आणि तंबाखू खनिज पदार्थ म्हणजे टोबॅको ड्रिंक आणि स्मोकिंग हे सध्या महाग केलेले आहे. तसेच डेव्हलपमेंटच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात लेह खनिज वर विशाल स्टील हबच्या माध्यमातून 2,62,000 कोटीची गुंतवणूक आहे. गडचिरोली विमानतळ भूसंपादनासाठी जागा तिथे रिसोर्ट केलेली आहे. तसेच लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर रात्री उडण्यासाठी सुविधा करण्यात येणार आहे. शिर्डी, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ, कराड ह्या विमानाच्या विस्तारीकरण यासाठी पण नियोजन केलेले आहे. विदर्भाला डेव्हलपमेंटसाठी फार मोठी सुविधा दिली आहे. इथं नवी चित्रवृष्टीसाठी रामटेक नागपूरला केलेलं आहे आणि रिंग रोड पर्यंत पुणे जागा ही सिटी लाईनमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. आणि संजय गांधी निराधारबद्दल जी योजना जशी आहे तशीच राहणार. 2,500 रुपये दिव्यांगांना आणि बाकी सर्व येणारे ते त्यांना 1,500 तेच मिळणार. आणि 36 वर्ष पूर्ण झालेली अविवाहित स्त्री हे पण पात्र असणार. ही संपूर्ण माहिती फडणवीस साहेबांनी काल दिलेली होती 6 मार्च 2026ला. कर्जमाफी 50,000 थेट म्हणतात आहे आणि 2 लाख पर्यंतची कर्जमाफी अटी अनुसार ही देण्यात येत आहे. धन्यवाद. आणि ही सर्व योजना येणाऱ्या 2027 मार्चपर्यंत असणार. त्यामध्ये काय चेंजेस राहणार ते सरकारची दखल आहे. धन्यवाद.